हाय, तर आज विदर्भ स्पेशल बट्टीची रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धा वाटी बारीक रवा घ्यायचा आहे, त्यात थोडासा ओवा, मीठ, हळद आणि कडकडीत गरम केलेलं तूप किंवा तेल तुम्ही घालू शकता। ते छान असं मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून एक घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। आता रवा घातलाय म्हणून 10 मिनिटांसाठी ते साईडला ठेवायचं आणि त्यानंतर बट्टी बनवायची। आता बट्टी बनवायचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आहे, तर मी आज घडीची बट्टी बनवणार आहे। त्यासाठी मी अशी पोळी लाटून घेतली, त्यानंतर मी अशा पद्धतीने त्याची घडी घालून घेतली आणि घडी घातली ना की बट्टीला खूप छान लेयर्स पडतात आणि तेवढीच ती खुसखुशीत पण बनते। आता अशा पद्धतीने सगळ्या बट्ट्या मी तयार करून घेते आणि वाफेवर फक्त 10 मिनिटं शिजवायचं आहे। माझ्याकडे हे इडली कुकर होतं, त्यातच मी ते शिजवून घेतलं। शिजवल्यानंतर गरम गरम असताना ते अजिबात कट करायचं नाही। गरम असताना कट केलं ना तर त्याच्या पडायच्या तेवढ्या लेयर्स पडणार नाही। थोडंसं थंड झाल्यानंतर लेयर्स कट करून घ्यायच्या आणि आत्ता लेयर्स दिसत नव्हत्या, पण बघा थंड झाल्यानंतर किती छान लेयर्स पडल्या आणि तळल्यानंतर त्या आणखी जास्त उठून दिसतील। इतक्या मस्त झाल्या होत्या ना, टेस्टला एकदा नक्की करून बघा। आता याला बिट्ट्या, बट्टी काही पण म्हणू शकतात, पण विदर्भात खरं तर डाळ आणि बिट्ट्याच म्हणतात। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि ट्राय करून बघा। चला बाय।